नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. देशाचा नियोजनबद्ध विकास घडवून आणण्यासाठी 15 वर्षांचा आराखडा नीती आयोगाच्या बैठकीत सादर. मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये विविध योजना राबवण्यासाठी विशेष निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी 22 शेती उत्पादनांना किमान हमी भाव मिळवून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. महसूल मंत्री. मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांना, तर नटवर्य लोटूभाऊ पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ नाट्यचित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान. आणि विविध 7 ठराव मंजूर करत उस्मानाबाद इथल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा समारोप. आता सविस्तर बातम्या. देशाचा नियोजनबद्ध आणि वेगानं विकास घडवून आणण्यासाठी 15 वर्षांचा आराखडा काल नीती आयोगाच्या बैठकीत सादर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांसह 13 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. देशातली सर्व राज्य सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था तसंच अशासकीय संस्थांनी आगामी 2022 साठीची उद्दिष्ट निर्धारित करून ती साध्य करण्यासाठी काम सुरू करावं असं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. नवी दिल्ली इथं नीती आयोगाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. भ्रष्टाचाराला आळा घालून खरेदी व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्यांनी सरकारच्या ई-मार्केटप्लेस सुविधेचा वापर करावा असंही पंतप्रधान म्हणाले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच नव्या भारताचं स्वप्न साकार होईल असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. राज्यांनी भांडवल खर्च आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीची गती वाढवावी असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. दरम्यान या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळी तसंच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये विविध योजना राबवण्यासाठी केंद्र शासनानं विशेष निधी द्यावा अशी मागणी केली. या संदर्भात राज्य सरकारनं केंद्राकडे सविस्तर प्रस्ताव पाठवला असल्याचं ते म्हणाले. डिजिटल व्यवहार, सूक्ष्म सिंचन पद्धतीनं ऊसाची शेती करणं यासाठी राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांना केंद्राकडून मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचप्रमाणे डाळींचं उत्पादन वाढवण्यासाठी सुरक्षित साठा, अतिरिक्त साठा निर्माण करणं आणि आयात योजना तयार करणं आदी दीर्घकालीन योजना आखाव्यात अशी मागणीही फडणवीस यांनी यावेळी केली. सरकारनं यावर्षीपासून पीक पेरणी क्षेत्राचा 40% भाग पीक विमा योजनेच्या कक्षेत आणण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयला ही माहिती दिली. पंतप्रधान पीक विमा योजनेला पहिल्या वर्षात चांगला प्रतिसाद मिळाला असून 2017-18 या आर्थिक वर्षात 7,76,00,000 हेक्टर क्षेत्र या योजनेअंतर्गत आणणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी ऊस, सोयाबीन, कापूस यासह 22 शेती उत्पादनांना किमान हमी भाव मिळवून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूर इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून या संदर्भात अनुकूल निकाल लागावा या दृष्टीनं शासन विविध स्तरावर प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत येत्या 8 दिवसात सकल मराठा समाज समिती आणि मुख्यमंत्री यांची चर्चा होणार असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले. स्वातंत्र्यवीर वि. सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 29व्या सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते काल ठाणे इथं बोलत होते. केंद्रात आपलं सरकार असताना सावरकरांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय असा सवाल ठाकरे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. सावरकरांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्न करेल असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केलं. मराठवाडा साहित्य परिषद मसापतर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना, तर नटवर्य लोटूभाऊ पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ नाट्यचित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला. काल औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात या पुरस्कारांचं समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. पवार यांना त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रपर पुस्तकासाठी, तर रंगभूमीवरील योगदानासाठी पटेल यांना हा पुरस्कार मिळाला. याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना पवार यांनी मराठी भाषेची प्रांतवार वैविध्यता असून संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यात प्रेमाचा ओलावा जाणवतो असं नमूद केलं.
आपल्या राजकीय कारकिर्दीसह सांस्कृतिक सार्वजनिक जीवनाची 50 वर्षे पूर्ण करताना मिळालेल्या यशात प्रेम करणाऱ्या लोकांचं मोठं योगदान असून बालपणी आईनं केलेल्या संस्कारांमुळेच हा पल्ला गाठता आला असं पवार म्हणाले. यावेळी बोलताना जब्बार पटेल यांनी आपण रंगभूमीवर लवकरच जुन्या आणि नवीन नाटकांसह पदार्पण करत असून त्याला युवा वर्गाचाही प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. उस्मानाबाद इथं आयोजित 97व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा काल समारोप झाला. या समारोप सत्रात विविध 7 ठराव मांडण्यात आले. दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली, रंगभूमीशी निगडीत रंगकर्मींच्या सन्मानार्थ अभिनंदन प्रस्ताव, त्याचप्रमाणे वृद्ध कलावंत मानधन, समितीवर स्थानिक शाखेचा प्रतिनिधी घेणं, राज्यातल्या नाट्यगृह समितीवर नाट्य परिषदेचा प्रतिनिधी घ्यावा, ललित कला आणि नाट्यशास्त्र विभागाच्या संस्थांना अनुदान मिळावं आदी ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आले. काल शेवटच्या दिवशी अधिवेशनात विविध कार्यक्रमांसह नाट्यकृतींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातले प्राध्यापक रावसाहेब देशमुख यांनी 1957 ते 1982 या काळात गाजलेल्या 29 नाटकांची संपूर्ण माहिती मिळवून हे प्रदर्शन भरवलं होतं. ऐतिहासिक दुर्मिळ नाट्य ठेवा नवीन पिढीकडे संक्रमित व्हावा या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. औरंगाबाद शहरात 10 ठिकाणी संत सावतामाळी आठवडी बाजार भरवणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं प्रायोगिक तत्वावर भरवण्यात आलेल्या संत सावतामाळी आठवडी बाजाराचं उद्घाटन भापकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्याच्या मालाचं दर्जेदार विपणन झालं पाहिजे असं मत भापकर यांनी व्यक्त केलं. परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात राजुरा इथं एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान 30 जणांना अन्नातून विषबाधा झाली. या सर्वांवर मानवत तसंच परभणी इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कडक उन्हाळा आणि अस्वच्छता यामुळे हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूर मुंबई महामार्गाला शेतकरी विरोध करत असून राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी विरोधी पक्षात असताना मागणी करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते सत्तेत आल्यानंतर आता या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सुळे यांनी नमूद केलं. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल 52 तास स्वयंपाक करण्याचा विश्वविक्रम रचला असून या काळात त्यांनी 1000हून अधिक शाकाहारी पदार्थ बनवले. यामुळे अमेरिकन शेफ बेंजामिन पेरी यांचा 40 तास स्वयंपाक करण्याचा विक्रम त्यांनी मोडला आहे. काल सायंकाळी त्यांनी हा विश्वविक्रम पूर्ण केला. शुक्रवारी सकाळी त्यांनी उपक्रमाला सुरुवात केली होती. तूर खरेदीबाबत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबत आज बैठक होणार असल्याचं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल मुंबईत सांगितलं. मुदत संपल्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून राज्यातली तूर खरेदी बंद झाली. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत चर्चा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा नियोजनबद्ध विकास घडवून आणण्यासाठी 15 वर्षांचा आराखडा नीती आयोगाच्या बैठकीत सादर. मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये विविध योजना राबवण्यासाठी विशेष निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी 22 शेती उत्पादनांना किमान हमी भाव मिळवून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. महसूल मंत्री. मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांना, तर नटवर्य लोटूभाऊ पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.